नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला चाणक्याचे कारस्थान ही धनंजय कथा सादर करत आहे. या कथेचा भाग दुसरा. एक बंद मोटार एका निर्जन रस्त्यावरून खास खळग्यातून मार्ग काढत एका कुंपणाजवळ उभी राहिली. ती जागा ओसाड दिसत होती. बाजूला काही शेतं पसरली होती आणि काही अंतरावर गर्द झाडी दिसत होती. थंड हवा सुटली होती आणि अंधकार आपले साम्राज्य पसरण्याच्या तयारीस लागला होता. त्या कुंपणाजवळ मोटार उभी करून एक गृहस्थ खाली उतरला. त्याने उबदार लोकरीचे कपडे परिधान केले होते आणि आपल्या डोक्यावरील साहेबी टोपी खाली ओढून आपल्या चेहऱ्याचा बराचसा भाग त्याने दडवला होता. मोटारीजवळच तो काही क्षण कानोसा घेत उभा राहिला. एवढी भयान शांतता तिथे पसरली होती की साधारण माणसाला तिथे भीतीच वाटली असती. त्या इस्मानं आपलं घड्याळ काढून बघितलं. 7 वाजायला 5 मिनिटाचा अवधी होता. घड्याळाकडे पाहताच त्याचे समाधान झालेले दिसले. त्यानं आपली मोटार अशा प्रकारे उभी केली होती की दिवसा उजेडीही सहसा ती कोणाच्या नजरेस पडली नसती. मोटारीकडे एकदा नजर टाकून तो झपझप पावले टाकत जवळच असलेल्या झाडीच्या रोखाने चालू लागला. आता चांगलाच अंधार पसरला होता, पण त्या इस्माला काही अडखळायला झाले नाही. तो भाग त्याच्या चांगला परिचयाचा असावा. जराही न थांबता तो सराईतपणे झरझर पावलं टाकत त्या झाडीत शिरला. सुमारे 200 पावलं गेल्यानंतर त्याला एक कुंपण आढळले. त्या कुंपणाच्या लाकडी फाटकाला टाळे लावले होते. ते फाटक उघडण्याच्या भरीस न पडता तो इसम कुंपणावरून उडी मारून पलीकडे गेला. आता बरीच झाडे झुडपे इतस्तः वाढलेली होती. तिथे पडलेल्या पाचोळ्यावरून कित्येक वर्ष त्या जागेत कोणी आले नसावे असे वाटत होते. अंधारात त्या इस्मानं तेथील पाऊलवाट कशी शोधून काढली हे मोठे नवलच होते. त्याच्या खिशात टॉर्च होता, पण त्याचा उपयोग करण्याची त्याला आवश्यकता भासली नाही. यावरून त्या ओसाड जागेची त्याला चांगलीच माहिती असावी हे उघड होतं. अंधारामुळे पायाखालचे काही दिसणे शक्य नव्हते. थंडगार हवा सुटली होती. थंडीचा उपद्रव होऊ नये म्हणून त्याने आपले दोन्ही हात खिशात खुपसून तो इसम पुढे चालला होता. काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला आणखीन एक कुंपण लागले. हे पूर्वीच्या कुंपणापेक्षा बरेच उंच होते. कुंपणाभोवती प्रदक्षिणा घालत त्यानं त्या दाट कुंपणातून आत घुसण्याची एक जागा शोधून काढली. तेथली झुडपे हाताला बाजूला करून तो बसूनच आतल्या बाजूला गेला. आतल्या बाजूला अनेक विशाल वृक्षांची गर्द राई होती. तेथल्या खास खळग्यातून न धडपडता तो चालत काही अंतर गेल्यानंतर त्याला एक झोपडी वजा घर दिसले. पूर्वी त्या झोपडीत एक सधन शेतकरी राहत असे, पण त्याला ती जागा न मानवल्यामुळे कित्येक वर्षांपूर्वीच त्यानं त्या जागेचा त्याग केला होता. तेव्हापासून तिथे कोणीच राहण्याची हिंमत केली नव्हती. ती झोपडी दिसताच त्या इस्मानं आपल्या खिशातून काळा रुमाल काढून तो आपल्या नाकातोंडावर बांधला आणि तो त्या झोपडीत शिरला. झोपडीचे बहुतेक छप्पर खाली कोसळले होते. झोपडी शिरताच त्यानं खिशातून टॉर्च काढला आणि अचानक प्रकाश पडल्यामुळे तिथे दबा धरून बसलेले काही उंदीर घाबरून दूर पळाले. जमिनीवर कित्येक वर्षांचा कचरा साठलेला होता आणि कोळिष्टकांचे तर तिथे साम्राज्य पसरले होते. पण तो सर्व भयान देखावा पाहून आत घुसलेल्या इस्माचे समाधान झालेले दिसले. त्याने चहूकडे नजर फिरवली आणि आपला टॉर्च विझवून झोपडीच्या दाराला टेकून निःशब्द उभा राहिला. कित्येक वर्ष त्या जागेत कोणीही वास्तव्य न केल्यामुळे एक प्रकारचा कोंदट दुर्गंध तिथे पसरला होता. रातकिड्यांच्या आवाजाखेरीज दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. बराच वेळ निघून गेला, पण तो इसम अद्यापही काही न हालचाल करता दाराला टेकून उभा होता. यावरून तो कोणाची तरी वाट पाहत असावा हे ओळखता येत होतं. काही वेळानं त्याने घड्याळाकडे पाहिलं. घड्याळाच्या रेडियम लावलेल्या काट्यांवरून 7:30 वाजले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. तो आता सावध होऊन कानोसा घेऊ लागला. कोणाच्या तरी पावलांचा आवाज त्याला आता ऐकू येऊ लागला. पावलांचा आवाज जवळजवळ येत होता. आता कोणाची दबकत येणारी आकृती झोपडीच्या दाराजवळ पोचताच झोपडीच्या दाराजवळ उभा असलेला इसम 2 पावलं मागे सरकला.
आणि चेहऱ्यावर बांधलेला रुमाल व्यवस्थित आहे अशी खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी आपली टोपी आणखीन खाली ओढली व आपले हात मोजे चढवलेले दोन्ही हात पुन्हा खिशात खुपसले. गोपाळ, तुला बराच उशीर झाला, तो इसम कठोर आवाजात त्या झोपडीबाहेर असलेल्या आकृतीकडे पाहून म्हणाला. तो आवाज ऐकताच तिथे असलेला तो दुसरा इसम एकदम चमकला. अरे बापरे, किती दचकलो मी, तो म्हणाला. दचकण्याचं काय कारण? मी इथे असणार हे तुला माहीत होतं की नाही? हळूवार स्वरात तो इसम म्हणाला. आणि असा मूर्खासारखा बाहेर का उभा राहिलायस? आत ये. ते ऐकताच गोपाळ काहीसा नाखुशीने पुढे होऊन झोपडीत शिरला. तुला उशीर का झाला? बरोबर 7:15 वाजता मी तुला इथे बोलवले होते. 15 मिनिटं मला थांबावे लागले, तो इसम पुन्हा कठोर आवाजात म्हणाला. माफ करा साहेब, गोपाळ लाचारीच्या स्वरात म्हणाला. मी रस्ताच चुकलो. रस्ता चुकलास? होय, मी भलत्याच वाटेने गेलो होतो, त्यामुळे उशीर झाला. निष्कारण अर्धा मैलाचा फेरा पडला, गोपाळ म्हणाला. मी तुला या जागेच्या सर्व खाणाखुणा कळवल्या होत्या. एखाद्या लहान मुलाला हे ठिकाण सहज सापडले असते, तो इसम जरा हेटाळणीच्या स्वरात म्हणाला. मी काही लहान मूल नाही. ही ओसाड जागा तुम्ही का शोधून काढली तेच समजत नाही, गोपाळ किंचित रागाने म्हणाला. ही जागा माझ्या दृष्टीने सोयीची आहे, तो इसम लागलीच उत्तरला. पण इथे फार वेळ तुझ्याबरोबर भलत्या गोष्टी करत राहण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा आता आपण कामासंबंधाने बोलू. बोल, तू काय आणलंयस? मी तुमच्यासाठी पत्रे आणली आहेत. ती बाहेर काढ, बघू दे मला. गोपाळनं खिशातात घालून एक लिफाफा बाहेर काढला आणि तो पुढे करत म्हणाला. ही घ्या, यापैकी प्रत्येक पत्र महत्वाचं आहे. दाराला टेकून उभासलेल्या इस्मानं काही न बोलता तो लिफाफा घेतला आणि चेहऱ्यावर प्रकाश पडणार नाही अशा सावधगिरीने आपला टॉर्च पेटवून त्यानं त्या लिफाफ्यावरील पत्रांवरून नजर फिरवण्यास सुरुवात केली. त्या लिफाफ्यात एकंदर 6 पत्र होती. टॉर्चच्या प्रकाशात त्यानं त्या सर्व पत्रातील मजकुरांवरून नजर फिरवण्यास सुरुवात केली. गोपाळ उत्सुकतेने हात सोडत त्या इस्माकडे पाहत होता, पण अंधारामुळे त्या इस्माचा चेहरा त्याला दिसणे शक्य नव्हते. ही सर्व पत्र वाचल्यानंतर तो इसम म्हणाला. ही पत्र बरी आहेत? बरी आहेत, गोपाळ म्हणाला. इतकी सुंदर व महत्वाची पत्र तुम्हाला सहसा मिळायची नाहीत. दुर्दैवाने ती भलत्याच माणसाला लिहिलेली आहेत. जर तिच्या नवऱ्याच्या दृष्टीस ही पत्र पडली तर काय अनर्थ होईल याची मला कल्पनाच करता येत नाही. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो इसम म्हणाला. तुला किती पैसे पाहिजेत? गोपाळ आपलं डोकं खाजवत म्हणाला. मला 500 रुपये पाहिजेत. जरा विचार कर, तो इसम किंचित हसून म्हणाला. त्या पत्रांची किंमत 500 रुपयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्या पत्रांसाठी ती बाई तुम्हाला 5,000 रुपये नक्की देईल. मग तूच तो सौदा तिच्याबरोबर नक्की कर की, तो इसम म्हणाला. त्याने ती पत्र सर्व लिफाफ्यात भरली आणि तो गोपाळकडे सारला. गोपाळला काय करावं ते समजेना. तो चुळबुळ करत म्हणाला. तुम्ही किती रुपये द्यायला तयार आहात? मी तुला रोख 200 रुपये द्यायला तयार आहे. त्यापेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही. पसंत असेल तर बघ, नाहीतर आपली पत्र घेऊन चालायला लाग. मी ही पत्र मिळवण्यासाठी किती धोका पत्करला होता याची तुम्हाला कल्पना नाही, गोपाळ म्हणाला. माझ्या मेहनतीच्या मनाने 200 रुपये म्हणजे काहीच नाहीत. तुला 200 घ्यायचे आहेत की नाही ते सांग. मला इथं थांबायला आता वेळ नाही, तो इसम म्हणाला. बरं बुवा, द्या 200. गोपाळ, तू शहाणा आहेस यात काही शंका नाही. तुला या पत्रांचा काही उपयोग करता यायचा नाही, हे तुला माहितीच आहे. हे घे तुझे 200 रुपये. त्या इस्मानं आपल्या खिशातील पैशाचं पाकिट काढलं आणि 200 रुपयाच्या नोटा गोपाळच्या हाती दिल्या. गोपाळ, आता तू जा. बोरवली स्टेशन इथून फार दूर नाही. आता निघालास तर तुला लागलीच मुंबईला जायची गाडी मिळेल. त्यानं दिलेले पैसे आपल्या कोटाच्या खिशात व्यवस्थित ठेवून गोपाळ म्हणाला. तुम्ही कोणत्या दिशेनं जाणार आहे? त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाही, जमिनीवर पडलेला लिफाफा उचलून आपल्या खिशात घालत तो इसम म्हणाला. फाजील चौकसपणा अंगाशी येतो व प्रसंगी यामुळे प्राणावरही गदा येते हे विसरू नकोस. त्याचे ते कठोर उद्गार ऐकताच गोपाळ घाबरला. तो दाराकडे जात म्हणाला. माफ करा, मी आपलं सहज विचारलं. राम राम. राम राम, तो इसम म्हणाला. गोपाळ तिथून निघून जाताच त्या इसमानं आपले टॉर्च विझवला. गोपाळच्या पावलांचा आवाज ऐकू येईनासा होईपर्यंत तो झोपडीच्या दारातच उभा होता. नंतर तोही तिथून निघाला आणि मोटर लपवून ठेवलेल्या ठिकाणाजवळ आला.
त्यानं जेव्हा आपली मोटर सुरू केली तेव्हा त्याची चर्या प्रसन्न दिसत होती. त्यानंतर 2 महिन्यांनी जेव्हा सुप्रसिद्ध नटी गिरीबाला हिच्या आकस्मिक मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली तेव्हा सर्व जनतेला धक्का बसला. गिरीबाला तरुण होती, सुंदर होती, हजारो सिनेमा शौकीनांची आवडती होती. गिरीबालेने सायनाइड विष प्राशन करून आत्महत्या करावी या गोष्टीचं सर्वांनाच नवल वाटलं होतं. 2 महिन्यांपूर्वी एका ओसाड झोपडीत एका मोटर ड्रायव्हरकडून 200 रुपयाला 6 पत्र विकत घेणाऱ्या अज्ञात इसमाचा तिच्या आत्महत्येशी संबंध होता हे कोणाला समजणे शक्य नव्हते. चाणक्याने गिरीबालेचा पहिला बळी घेतला होता आणि तिच्या मृत्यूसमयी चाणक्य हे नाव कोणालाच माहीत नव्हते. आणखीन एका महिन्याने मुंबईतील एका सुप्रसिद्ध वृद्ध लक्षाधीशाच्या मध्यमवयीन पत्नीने मरीन ड्राईव्हवरील आपल्या निवासस्थानाच्या 5व्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यावेळीही पुन्हा विलक्षण खळबळ उडाली. पण त्याही प्रकरणाशी चाणक्याचा संबंध असेल अशी कोणाला कल्पना नव्हती. विजया गौरीच्या नवऱ्याला व पोलिसांना तिने आत्महत्या का करावी ते समजले नाही. केवळ 250 रुपये घेऊन विजया गौरीच्या विश्वासातल्या एका दासीने तिची काही खाजगी पत्र चाणक्याच्या स्वाधीन केली होती हे त्यांना ठाऊक नव्हते. विजया गौरीने आपल्या नावे बँकेत असलेली सुमारे 25,000ची रक्कम काढून घेतली होती व त्या पैशाचं पुढे काय झालं हे कोणाला समजलं नाही. विजया गौरीच्या 25,000नी चाणक्याचे समाधान झाले नव्हते. त्याने आणखीन 10,000ची मागणी केली व ती पुरी न केल्यास तिची खाजगी पत्र तिच्या नवऱ्याच्या स्वाधीन करण्याची धमकी दिली होती व त्यामुळे विजया गौरीने आत्महत्या करून आपली सुटका करून घेतली होती. CID सुपरिटेंडंट शिवाजीराव संचित मुद्रेने आपल्या ऑफिसात बसले होते. समोरच्या टेबलावरील कागदपत्रांकडे न पाहता ते शून्य दृष्टीने बाजूच्या खिडकीतून आकाशाकडे पाहत होते. शिवाजीराव हे आपल्या खात्यात चांगले नावाजलेले अधिकारी होते. स्वतःच्या हुशारीनेच ते अगदी शिपायापासून वरच्या दर्जाला पोचले होते. त्यांना लवकरच डेप्युटी कमिशनरचा हुद्दा मिळेल असा तर्क होता. शिवाजीराव चिंताक्रांत दिसत होते. गेल्या 6 महिन्यात त्यांच्या चेहऱ्यावर ही चिंता ठाण मारून बसली होती. मुंबईत धूमकेतूप्रमाणे अकस्मात उगवलेल्या एका नव्या बदमाशानं त्यांना भंडावून सोडले होते. हा बदमाश काही वेगळ्या प्रकारचा होता. तो इतक्या कौशल्याने आपला डाव टाकत होता की त्याच्या अस्तित्वाची जाणीव असूनही CID खात्याला त्याचा एकही डाव उलथून टाकणं शक्य झालं नव्हतं. तो कोण, काय करतो, कुठे राहतो, कसा दिसतो हे कोणालाच माहीत नव्हतं. तो कोणी स्त्री आहे की पुरुष आहे याबद्दल CID खात्याला काही तर्क करता येत नव्हता. शिवाजीरावांचे स्नेही आणि मुंबईतील सुप्रसिद्ध खाजगी डिटेक्टिव्ह धनंजय हेही त्या बदमाशाला पकडण्याची पराकाष्ठा करत होते. पण त्यांच्याही प्रयत्नाला अद्याप यश आले नव्हते. धनंजयासारखा असामान्य बुद्धिवंतालाही ज्याने दाद लागू दिली नाही तो बदमाश किती पाताळ यंत्री असला पाहिजे याची कल्पना करणे बरे. लेडी कल्याणपूरकर यांना जेव्हा काही विषारी औषध पोटात गेल्यामुळे मृत्यू आला तेव्हा नजरचुकीने तिने भलतेच औषध घेतल्यामुळे ती मरण पावली असावी असा प्रथम सर्वांचा ग्रह झाला. तिला कसलीच दादात नव्हती. मुंबईतील सुखी आणि आनंदी स्त्रिया तिची गणना होत होती. तिच्या मृत्यूनंतर 8-10 दिवसांनी तिने आत्महत्या केली असावी असे समजण्याला एक आधार सापडला. तिच्या टेबलाच्या खण्यात एक पत्र सापडले. 10,000 रुपये जर आपणाला 4 दिवसात मिळाले नाही तर आपण आपल्याजवळ असलेली खाजगी पत्र सर साहेबांना स्वाधीन करू अशी त्या पत्रात लेडी कल्याणपूरकरला धमकी दिली होती व त्या पत्राखाली चाणक्य अशी सही होती. पत्र टाईप केले होते. ते पत्र सापडताच सरसाहेबांनी लागलीच ते पोलिसांच्या स्वाधीन केले व अशा प्रकारे चाणक्याचे नाव प्रथम समजले. रायबहादूर रमणीकलालच्या कनिष्ठ पुत्राने धावत्या गाडीपुढे उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानं मुद्दामून उडी घेतली असे सांगणारे अनेक विश्वासपात्र साक्षीदार मिळाले. त्यानं का आत्महत्या केली हे सर्वांनाच गूढ वाटले. तो अतिशय विनोदी आणि हुशार तरुण होता व एका सुस्वरूप व कुलीन तरुणीबरोबर आणखीन 8 दिवसांनी त्याचा विवाह व्हायचा होता. त्याच्या मृत्यूची चौकशी केली असताना त्याला कसल्याच प्रकारची सांपत्तिक विवंचना नव्हती असे सिद्ध झाले होते. मुंबईतच एका खोलीत बसलेल्या एका इस्मानं रायबहादूरांच्या मुलाच्या आत्महत्येची हकीकत जेव्हा वर्तमानपत्रात वाचली तेव्हा आपल्या खिशातील स्मरणवही काढून त्याने त्याचे नाव पेन्सिलने खोडून टाकले.
याच इस्माने पाठवलेल्या पत्रामुळे रायबहादूरांच्या मुलानं आळगीन गाडीखाली उडी घेतली होती. मुंबईचे सुप्रसिद्ध हिमांशू यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा तर लोक अगदी गर्भगळीत होऊन गेले. आपण का आत्महत्या केली याबद्दल बॅरिस्टर साहेबांनी एक पत्र लिहून ठेवले होते. चाणक्य नावाचा एक इसम कित्येक महिने आपल्या मागे लागला असून त्याने आपली काही खाजगी व गुप्त पत्रे मिळवली व त्या पत्राच्या जोरावर आपणाकडून मोठमोठ्या रक्कमा लुबाडल्या आहेत. त्या पत्रातील मजकूर जाहीर झाला तर आपली बेअब्रू होईल या भीतीनं आपण त्याला मागितल्याप्रमाणे पैसे दिले. शेवटी आपले दिवाळे वाजण्याची वेळ आल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिले. अशा प्रकारे चाणक्याने अनेक बळी घेतले. त्याचा धंदा अतिशय जोरात चालला होता. वर्तमानपत्रांनी त्याला भरपूर प्रसिद्धी दिली आणि लोकांना त्या नावाचा दरारा वाटू लागला. इतक्या जणांनी आत्महत्या केल्या, ते आपल्या प्राणास मुकले, पण चाणक्याला त्याबद्दल किंचितही वाईट वाटले नव्हते. तो उलट अतिशय खुश होता. त्याच्या हातात सापडलेल्या सावजांना साप पिळून काढल्याशिवाय त्याचे समाधान होत नसे. पोलिसांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतरही त्याच्या तावडीत सापडलेल्या माणसांनी पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या माणसांना काहीतरी लपवायचे होते आणि आपली बेब्रू होईल या भीतीने ते चाणक्याला त्याच्या मागणीप्रमाणे पैसे पुरवत होते. चाणक्यही ते ओळखून होता आणि म्हणूनच तो निर्धास्त होता. योग्य सावजे हेरण्यात तो पटाईत होता. लेडी कल्याणपूरकरच्या मृत्यूमुळे पोलिसांना त्याचे नाव समजले. राव बहादूर रमणिकलालने आपल्या लाडक्या मुलाच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सैतानाला पकडण्याची कामगिरी धनंजयवर सोपवली. आमच्या मुलाचा खून करणारा नटराज फासावर चढावा असे राव बहादूरांना वाटणे स्वाभाविक होते. पोलिसांकडून ते काम होणार नाही अशी त्यांची खात्री झाल्यामुळे त्यांनी धनंजयकडे धाव घेतली होती. धनंजयनी स्वतंत्ररित्या काम न करता ते पोलिसांच्या साहाय्याने करायचे ठरवले आणि अशा रीतीने त्या बदमाशाविरुद्ध CID व धनंजय यांनी संयुक्त आघाडी उघडली होती. पण अद्याप त्यांना यश मिळण्याची आशा दिसत नव्हती. हिमांशूच्या आत्महत्येनंतर अनेकांनी आत्महत्या केल्या. बहुतेक नामांकित होते. त्यात काही स्त्रिया होते तर काही पुरुष. यापैकी तिघांजवळ चाणक्याच्या सहीची पत्रे मिळाली. त्या सर्व पत्रांवर हाताचे ठसे उमटलेले नव्हते. त्या पत्रांवरून चाणक्याचा शोध घेणे अशक्य होते. सर्व मुंबई शहरावर आणि उपनगरावर कोळ्याप्रमाणे चाणक्याने आपली जाळे पसरले होते. अनेक दुर्दैवी जीव त्या जाळ्यात अडकले होते. ते सुटण्याची अतिशय धडपड करत होते, पण या जाळ्यातून त्यांची जिवंत सुटका होणे अशक्य होते. त्यापैकी कोणीही पोलिसांना विश्वासात घ्यायला तयार नव्हता आणि त्यामुळे चाणक्याचे चांगले फावले होते. चाणक्याची कामगिरी शिवाजीरावांना सोपवण्यात आली होती. खूप मेहनत घेतल्यानंतर त्यांनी यशाची आशा जवळजवळ सोडली होती. ते निरुत्साही झाले होते. रोज ते आपल्या ऑफिसात बसून चाणक्याबद्दल विचार करत बसत. आजही ते त्याबद्दल विचार करत होते. अखेरीस ते आपल्या तंद्रीतून जागे झाले आणि त्यांनी एक सिगरेट पेटवली. आज ते जास्त थकल्यासारखे वाटले होते. आदल्या दिवशी रात्रीच त्यांना कमिशनर साहेबांनी आपल्या बंगल्यावर बोलवले होते आणि अतिशय कडक शब्दात त्यांची निर्भत्सना केली होती. आपण आपल्या जागेचा राजीनामा द्यावा असं त्यांच्या मनात येत होतं. सिगरेट ओढल्यानंतर ते आपल्या टेबलावरील कागदपत्रांकडे लक्ष देणार तो दार उघडून एक शिपाई आत आला. कोण आहे? शांताराम, त्यांनी किंचित रासिक स्वरात त्या शिपायाला विचारले. मीराबाई तुम्हाला भेटायला आल्यात, शिपायाने उत्तर दिलं. मीराचं नाव ऐकता शिवाजीरावांचा चेहरा खुलला व ते प्रसन्नतेने म्हणाले, जा तिला घेऊन ये आतमध्ये. लागलीच मीरा आत आली. मीरा सुमारे 20-22 वर्षाची होती. तिची अंगलट उंच होती आणि हजार बायकात उठून दिसण्या इतकी ती स्वरूप होती. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आणि तिने आकर्षक पेहराव धारण केला होता. मीरा एकटीच नव्हती, तिच्याबरोबर एक तरुणही होता. त्या तरुणाचं वय सुमारे 30-32 वर्षाचे असावे. त्याची उंची फार तर 5.5 फूट असावी. शरीराने तो सडपातळ होता. कपाळ अरुंद होते. लांबलचक केस त्याने अतिशय मेहनतीने विसरलेले दिसत होते. त्याने आपल्या कपड्यांना बरेच अत्तर फासले होते आणि गालाला चोपडलेली पावडर स्पष्ट दिसत होते. चेहऱ्यावरून तो निर्बुद्ध असावा असे वाटत होते. त्याच्या हालचाली नाटकी दिसत होत्या. चालताना बोलताना निरनिराळे अकविक्षेप करण्याची त्याला सवय होती. त्यामुळे कधीकधी तो अतिशय हास्यास्पद दिसे.
त्या तरुणाचे नाव मनमोहन असे होते. त्या दोघांना पाहताच शिवाजीरावांना आनंद झाला. मीराला ते म्हणाले, तू ऑफिसात येशील अशी कल्पना नव्हती. काका, मी इथे येईन अशी माझी स्वतःची सुद्धा कल्पना नव्हती. मीरा हसून म्हणाली, मनमोहनने मुंबईपर्यंत फेरफटका मारू का असं मला सुचवलं, म्हणून मी आले. इथं आल्यानंतर एका दुकानात शिरले. तिथलं एक पातळ मनात भरले आणि म्हणून पैशाची मागणी करण्याकरता इथे आलीस वाटतं, शिवाजीरावांनी हसून विचारलं. मला फक्त 15 रुपयेच हवेत काका, मीरा म्हणाली. तेवढेच कमी पडतायत. मीराला मी पैसे उसने देण्याची तयारी दर्शवली होती, पण तिला माझ्याकडून पैसे घेण्यास कमीपणा वाटतो, मनमोहन अंगविक्षेप करत म्हणाला. शिवाजीरावांनी आपले पैशाचे पाकिट बाहेर काढले आणि 20 रुपये मीराला दिले. मीरा त्याच्या थोरल्या भावाची एकुलती एक मुलगी. भाऊ वारल्यानंतर शिवाजीरावांनीच मीराला लहानाची मोठी केली होती. त्यांना स्वतःला मूलबाळ नसल्याने मीरावर त्यांचे अतिशय प्रेम होते. तिला त्यांनी चांगले शिक्षण दिले होते आणि तिचा प्रत्येक हट्ट पुरवण्यास ते झटत असत. मीराही त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असे. पैसे आपल्या पर्समध्ये ठेवत मीरा म्हणाली, काका, आज तुम्हाला अतिशय काम आहे का? मी नेहमीच कामात असतो, शिवाजीराव म्हणाले. पण तुम्हा दोघांना इथं थोडा वेळ थांबण्यास हरकत नाही. बैस मनमोहन, तू कोणत्या हेतून इथे मुंबईत आलास? माझं महत्वाचं काम होतं, एका खुर्चीवर बसून रुमालाने वारा घेत मनमोहन म्हणाला. आजच मी माझी एक कादंबरी संपवली. मुडद्यांचं रहस्य असं आकर्षक नाव मी त्याला दिलेलं आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. होय होय. तू मला त्या रहस्यकथेबद्दल पूर्वी सांगितलंयस, शिवाजीराव घाईघाईने म्हणाले. मनमोहनला आपण थोडंसं उत्तेजन दिलं तर तो आपली भयंकर रहस्यकथा सुरुवातीपासून सांगण्यास सुरुवात करील, हे त्यांना अनुभवाने माहीत होते. मनमोहनने आपले अर्धे आयुष्य कधी प्रसिद्ध न होणाऱ्या कथा लिहिण्यात व बाकीचे अर्ध त्या कथासंबंधी बोलण्यात घालवले होते. प्रकाशक केवळ सूडबुद्धीनेच आपली कथा प्रसिद्ध करत नाहीत असे त्याचे ठाम मत होते. मी आता एका प्रकाशकाची गाठ घेणार आहे. माझी कथा जर त्यांनी घेतली तर त्यांना खोऱ्याने पैसा ओढता येईल अशी माझी पूर्ण खात्री आहे काकासाहेब, मनमोहन म्हणाला. एक खोली नोटांच्या पुडक्यांनी भरून जाईल. नोटांनी भरेल की तुझ्या पुस्तकाच्या रद्दीने, मीराने हसत विचारले. मीरा, माझी चेष्टा करू नकोस. तुलाच काय, पण अनेकांना माझी खरी किंमत करता आलेली नाही, मनमोहन किंचित रोषाने म्हणाला. मनमोहन, तू भारताचा दुसरा कोहिनूर आहेस, हसत मीरा म्हणाली आणि नंतर शिवाजीरावांकडे वळत म्हणाली, काका, आज तुमचा चेहरा असा कसा काय दिसतोय? काही विशेष घडलंय काय? नाही, काय नाही विशेष, नेहमीच आहे, शिवाजीराव नाराजीने म्हणाले. तर मग तुम्ही खात्रीने त्या दुष्ट चाणक्याचा विचार करत आहात, मीरा म्हणाली. तो कधी आमच्या हाती लागेल, सापडेल असं मला वाटत नाही, निराशेने शिवाजीराव म्हणाले. आम्ही आमच्याकडून शक्य ते प्रयत्न करत आहोत. काल रात्री कमिशनर साहेबांनी माझ्यावर अतिशय तोंडसुख घेतले. जर लवकरच काही विशेष घडलं नाही तर मला राजीनामा द्यावा लागेल असं वाटू लागलंय. पण काका, यात तुमचा काय दोष? तुम्ही तर शक्य ती खटपट करतच आहात, मीरा म्हणाली. नुसत्या खटपटीने भागत नाही मीरा. साहेबांना काहीतरी प्रत्यक्ष करून दाखवले पाहिजे, काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे. त्याशिवाय त्यांचं समाधान कसं होणार? काकासाहेब, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, मनमोहन म्हणाला. तू मदत करणार? आश्चर्याने त्याच्याकडे पाहत हसत शिवाजीराव म्हणाले. तुला त्या चाणक्याची काय माहिती आहे? काहीच माहिती नाही, निर्विकार मुद्रेने रुमालाने तोंड साफ करत मनमोहन म्हणाला. पण तो बदमाश इतरांपेक्षा अगदी निराळा आहे अशी माझी ठाम समजूत आहे. मला स्वतःचा मोठेपणा मिरवायचा नाही. मी काय म्हणत होतो काकासाहेब, मी तुम्हाला मदत करू शकेन याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. पुरावा कसा गोळा करायचा, गुन्हेगारांचा कसा माग काढायचा हे मला बरोबर समजतं. मनमोहन, आमच्या खात्यात हुशार माणसांचा तुटवडा आहे अशी तुझी समजूत आहे काय? पण त्यांनाही चाणक्याबद्दल काही सुगावा लागलेला नाही. म्हणूनच तर मी तुम्हाला मदत करणार आहे, मनमोहन म्हणाला. हा तुमचा चाणक्य अतिशय धूर्त आहे. त्याला पकडण्यासाठी असामान्य बुद्धीचा माणूस असला पाहिजे. तू असामान्य असे याबद्दल कोणाचे दुमत होणार नाही, गंभीर आवाजात मीरा म्हणाली. मनमोहन, तू मला मदत करण्याची तयारी दर्शवलीस त्याबद्दल मला आनंद होतो. पण खात्याबाहेरच्या लोकांची आम्ही सहसा मदत घेत नाही.
तू कथा लिहिण्यातच लक्ष घालावं ते जास्त योग्य होईल, शिवाजीराव म्हणाले. हे ऐकून मनमोहनची निराशा झालेली दिसली. तो म्हणाला, तुमची जरी माझी मदत स्वीकारण्याची तयारी नसली तरी मी आता याच विषयात मन घालायचं ठरवलं आहे. पोलिसांची तपास करण्याची कुठेतरी चूक होते असं मला वाटतंय. ठीक आहे, विचारांती तुझे मत काय बनते ते मला सांग म्हणजे झालं, शिवाजीराव म्हणाले. चल आता मनमोहन, काकांना आता काम करू दे आणि मला त्या कपडेवाल्याकडे घेऊन चल. शिवाय तुला या प्रकाशकाची गाठ घ्यायची आहे ना? काकासाहेब, आज सकाळीच मला एक नव्या कादंबरीची कल्पना सुचली. मी दाढी करत असताना अचानक ती कल्पना माझ्या मनात आली. अशी सुंदर कादंबरी होईल म्हणता मराठी त्यापूर्वी कधीच झाली नाही आणि पुढेही होणार नाही अशी चांगली कथा तयार होईल बघा. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता नको, पुन्हा कधीतरी ऐकेन, शिवाजीराव घाईघाईने म्हणाले. चल मनमोहन, काकांना आता काम करू दे. मीरा त्याचा हात धरून बाहेर पडली. निर्विकार मुद्रेने मनमोहन शिवाजीरावांच्या खोलीतून बाहेर पडला.